हाय टू फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 40 इंच कटोरी ब्लाऊज, ते पण एकदम सोपी पद्धत, एकदम सोप्या पद्धतीने माप वेगवेगळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तर आपल्याला 40 इंचासाठी आपल्याला उंची घ्यायची आहे 16, हे बघा कंप्लीट 16 इंच, आणि जो खालचा पेपर आहे ना, जो खालचा त्याची 15 इंच, कारण ती पाठीमागचा भाग आहे, आणि जो समोरचा भाग असतो त्याची आपल्याला 16 इंच उंची घ्यायची आहे। आणि ही घडी आपल्याला कंप्लीट 13.25 इंच, हे बघा छातीचा भाग। आणि आता आपण माप टाकू ब्लाऊजचे, हे बघा 2.5 इंच गळ्यावर मार्किंग, कंप्लीट 2.5 इंच, आणि शोल्डर 6 इंच, आणि आपल्याला गळा घ्यायचा इथं, गळ्याची जी उंची आहे ना ती घ्यायची आहे आपल्याला कंप्लीट 7.5 इंच, हे बघा 7.5 इंच घेऊन आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा, हे बघा। आणि आपल्याला मोंडा घ्यायचा आहे 6 इंच, हे बघा कंप्लीट 6 इंच, आणि पुन्हा आपल्याला याला सुद्धा आपल्याला असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, बघा असा बॉक्स तयार करून घ्यायचा, आणि 1 इंच आत आणि अर्धा इंच त्याच्या आत, हे बघा 1 इंचावर सुद्धा अशी मार्किंग करून घ्यायची, आणि अर्ध्या इंचावर सुद्धा अशी मार्किंग करून घ्यायची, आणि आपण गळ्याला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं, बघा गळ्याला सुद्धा आपल्याला 1 इंच असा आत यायचा आहे, 1 इंचावर सुद्धा आपल्याला असा राऊंड द्यायचा, अशी मार्किंग करून घ्यायची। आता ह्यो पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग घेतलेले आहे मी, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा बाहेरची बाजूची जी मार्किंग आहे मोंड्याची ती कापून घ्यायची, हे बघा ही बाहेरच्या बाजूची मार्किंग आहे ती कापून घ्यायची आहे। पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग दोन्ही संगतीच कापायचे आपल्याला, जे अर्ध्या इंचावर खून केली ती। आणि आता गळा कट करून घ्यायचा आपल्याला, हे बघा मी दोन्ही गळे संगतीच कट केलेले आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पाठीमागचा गळा वाढून तुम्ही घेऊ शकता। तर हे बघा हा पाठीमागचा भाग मी वेगळा करून ठेवते, आणि आता आपल्याला समोरच्या भागात जी 1 इंचावर मार्किंग केली ना ती पण कापून घ्यायची, हे बघा अशी कापून घ्यायची आहे। आता आपण कटोरीचं माप टाकूया, हे बघा कटोरीचं माप इथं आपल्याला जी प्रेशर पट्टी असते ना ती कंप्लीट 3.5 इंचावर मार्किंग करायची, आणि इकडं आपल्याला 2.25 इंचावर मार्किंग करायची कंप्लीट। आता बघा मी याची उंची जास्त घेतलेली आहे, कारण 40चं माप आहे त्यामुळे, हे बघा 3.5 इंचापासून आपल्याला 2.25 इंचावर अशी सरळ रेष मारून घ्यायची, आणि सरळ रेष मारल्यानंतर हे महत्त्वाचं, जी गळा आहे ना त्याला आपल्याला इथं 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, गळ्याला कंप्लीट 1.5 इंच, हे बघा कंप्लीट 1.5 इंच गळ्याची मार्किंग केली। आपल्याला इकडं 2.5 इंचावर मार्किंग करायची, जो आपला मोंड्याचा भाग आहे ना त्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे। आता ही आपण 13.5 इंच घडी घेतली, तर आपण कंप्लीट 6.5 इंचावर इथं मध्यावर एक मार्किंग करायची, आणि हे 1.5 इंचावर गळ्याची मार्किंग केली ना त्याच्या शोल्डरला आणून भिडवायचं, हे बघा हे असा याला आकार द्यायचा, हे बघा कटोरीचा आकार। आता पहिल्यांदा आपण ब्रेशेट पट्टी कट करून घेऊ, हे बघा अशी ब्रेशेट पट्टी कट करून घ्यायची, ही झाली ब्रेशेट पट्टी। आणि आता हा कटोरी या पेपरमधून आपण वेगळा करणार आहोत, हे बघा हा शोल्डरचा भाग आहे। आणि आता आपल्याला काय करायचं, दुसऱ्या पेपरवर हा कटोरी काढून घ्यायचा आहे, दुसऱ्या पेपरवर असं याला आखणी करून घ्यायची आहे, पेपर दुसऱ्या पेपरवर आपल्याला हे अशी मार्किंग करून घ्यायची, हे बघा मार्किंग करून घेतलेली आहे। आणि आपल्याला काय करायचं, इकडं कंप्लीट 1.5 इंचावर मार्किंग करायची, हे बघा 1.5 इंच, आणि इकडं सुद्धा 1.5 इंच,
बघा 1.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आणि त्याला अशी रेष मारून घ्यायची बघा. या रेषेला इकडं भिडवायचं हे बघा. आणि हे किती भरतं 10 इंच, तर आपल्याला 10 इंचाच्या निम्म इथं 5 वर मार्किंग करायची. 5 पासून आपल्याला पुन्हा 1.5 इंचावर मार्किंग करायची हवा 1.5 इंच. आणि हा 1.5 इंच आपल्याला या 1.5 इंचाला मिळवायचा आहे असा. आणि हा सुद्धा 1.5 इंच ह्या 1.5 इंचाला मिळवायचा आहे बघा असं. आणि हा 1.5 इंच आपल्याला इकडं टच करायचं आहे बघा असं. आणि काय करायचं, अर्धा इंच असं टिपासाठी आपल्याला सोडायचं आहे हे बघा. बरोबर ह्या 1.5 इंचाला येऊन भिडवायचं. आता आपण हे सगळं कट करून घेऊ. हे बघा, हे आपण कट करून घेतलेलं आहे. हा झाला 40 इंच कटोरी ब्लाऊज. हा आहे कटोरी, हा शोल्डरचा भाग बघा, हा शोल्डरचा भाग आहे. आणि ही आहे प्रेशर पट्टी हे बघा. आणि हा आहे पाठीचा भाग. तर तुम्ही गळा तुम्हाला जर खाली घ्यायचा तर गळा तुम्ही खाली घेऊ शकता. हे बघा, हा झाला 40 इंच कटोरी ब्लाऊज. आता तुम्हाला मी याची बाही पण कापून दाखवते लगेच. हे बघा, आपल्याला बाही घ्यायची आहे 40 इंच माप आहे ना, त्यामुळे आपल्याला घडी घ्यायची आहे बघा कंप्लीट. इथं 10.5 इंच भरतं. 10.5 इंच असेल ना तरी ठेवायचं, कारण शोल्डरला जोडायला ते पुरलं पाहिजे. हे बघा, कंप्लीट 10.5 इंच इथं मी माप ठेवलेलं आहे. आणि आपल्याला ही बाही घ्यायची आहे 9 इंचाची 40 इंचासाठी. हे बघा, 9 इंच बाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार बाही घेऊ शकता. आणि 2 इंच म्हणजे हात शिलाईसाठी तर 11 इंचावर मार्किंग केली. इथं सुद्धा तुम्ही खाली सुद्धा असंच करून घ्यायचं, खालच्या बाजूला 11 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आणि अशी सरळ रेष मारली ना म्हणजे मग तुमच्या लक्षात राहील. आणि ह्या 11 इंचापासून आपल्याला आतमध्ये 3 इंचावर मार्किंग करायची. आणि 3 इंचावर जी मार्किंग केलेली आहे ना आपण, तर ती इकडच्या 11 इंचावर अशी आपल्याला तिरपी रेष मारून घ्यायची. आणि अशी हलक्या हाताने अर्धा इंचाची पुन्हा मार्किंग करायची, एक आत आणि एक बाहेर. हे बघा, बाहीसाठी 40 इंचाची बाही. हे बघा, पहिल्यांदा बाहेरची बाजू आपल्याला कापून घ्यायची आहे हे बघा. आणि जेव्हा आपण शोल्डर पुढचा भाग कापतो समोरचा बाहीचा, तेव्हा 2च पेपर कापले गेले पाहिजे. हे बघा, जी आतली मार्किंग केली ना त्याच्यासाठी 2च पेपर कापायचे. तर ही झाली 40 इंच बाही तयार. 40 इंच मापाचा कटोरीसुद्धा कापून दाखवला आणि बाहीसुद्धा. हे बघा, डावी उजवी बाही 40 इंच मापाची बाही आहे. हे बघा, हे बघा, ही डावी उजवी बाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक करा. आणि तुम्हाला जर समजलं नसेल तर नक्कीच कमेंट करा. 40 इंचाचा ब्लाऊज आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ पूर्ण बघा. बाय.